अरे राम राम राम, कसं झोपूशा वाटते त्या गदाड्या गादीवर. त्याच्यावर तर काहीच पसारा उचलला नाहीये तुम्ही. तुम्हाला जरा माही कदर येत नाही का? माझ्या शकलकडे पाहून तुम्हाला किव नाही येत का? माही येता नसना म्हणूनच एवढा पसारा करून ठेवला. कुठं गेला तो तुझ्या दडबद्री भाऊ? हो, आणि तुम्हीच केला असं नाही ह्या कडमकांड पसारा. हा, मला वाटलं 2 दिवसाची मी माझ्या भावाच्या घरी गेली तर 2 दिवस आरामात राहील. तिथं जाऊन आमच्या गावामध्ये जत्रा लागते तर त्या जत्रेचा आस्वाद घेईन, पण नाही, ते घेऊ द्या तुम्ही. म्हणलं आजच्या दिवस राहतो रात्रभर, मौतचा कुवा पाहून दुसऱ्या दिवशी गावाला जातो. नाही ना, दडबद्री मॅडमचा फोन 4 वेळा येऊन, मम्मी आम्ही जेवायला का करू, कसं करू, का तुला स्वयंपाक शिकवला नाही का? मी करायचंच नसते. राम राम, माहित नाही अजून का केलं. असं वाटतच नाहीये की हे घर मी जसं सोडून गेली तसं आहे म्हणून. निव्वळ आणि निव्वळ दडबद्री पोरं मायाच नशिबाला लावायचे होते. धन्य बाप्पा. मला एक सांग, मी 1 दिवस पहिलेच गेली होती ना, तर घराला झाडू लागलाच नाही वाटते मी गेल्यानंतर. कचराच्या दसाचं दसाच आहे. असं कसं होऊ शकते मग? म्हणजे आपण एकही काम केलं नाही. सारे काम आपल्या मायसाठीच ठेवायचे. तिने आल्यावर रिकामं बसू नाही द्यायचा. आपल्या डोळ्यात खुपते ना ते रिकामी बसल्यावर. म्हणून आपण सगळे कामं तसेच ठेवलंय. तुमचा बस जर चालला असताना तर तुम्ही तिथंच हागले असते, तिथं धुवून धुतल्या असते. काय नसत्या धुतल्या, काय अपेक्षा केल्या असते का आपल्या मायनच धुवून द्यावं म्हणून? निव्वळ आणि निव्वळ दडबद्री पोट्टे आहे तुम्ही. एकही लायकटची पोरं नाहीये. एकदम नवरत्न, हे जे 2 रत्न आहेत ते मायाच घरी अवतारले की काय का देव जाणे. मला एक नाही समजत का आपण जे खातो त्याच्यातलं उरलं हे आपल्याला गाईने लावायचं, आपल्याला माहिती असून सुद्धा आपण लावत नाही. एवढी बुद्धी कुठून येते बेटा आपल्या डोक्यात? मला समजत नाही एवढं. हे भांडे सुद्धा मीच घासणार, बरोबर आहे ना? कारण की तुमच्या बापानं मला त्याच्यासाठी केली आहे. मी तुमची पर्सनल नोकर. वा वा वा, किती डोकं तुमचं चांगलं आहे ना. सगळे कामं ठेवायचे फक्त आणि फक्त आपल्या मम्मीसाठी. आपण काहीच करायचं नाही. आपली पर्सनल असिस्टंट येईल, आपली पर्सनल नोकरांनी आणि तेच कामं करत.